मी एक अट्टल दारुड आहे. हा राजू भाऊ. परमेश्वराची हाय हाय परमेश्वराची कृपा बांधवान साथ आहे मित्रांनो. आजचा दिवस पाप्याला नाही प्यायची इच्छा नाही मित्रांनो. बोलण्याची संधी मला दुसऱ्यांदा दिली आहे मित्रांनो. आणि एक बोलण्याचं धाडस होते मित्रांनो. अशी काही संधी मिळाली की मी धाडस करतोय मित्रांनो. कारण माझा अनुभव कथन माझ्यासाठी पण चांगला आहे मित्रांनो, आणि माझ्यासारख्या बांधवाला पण आवश्यक आहे मित्रांनो ते. कारण मला जे परमेश्वराने दिलेलं आहे मित्रांनो, ते मला दुसऱ्याला देणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण परमेश्वराने मला फुकट दिलेली देण आहे मित्रांनो. ही कुठेही पैशाने विकत मिळत नाही. मुख्य म्हणजे मला जीवन दिले परत, आणि मला दारूपासून लांब ठेवले त्या परमेश्वराने मित्रांनो. आणि मला दुसऱ्याला देणं गरजेचं आहे मित्रांनो. मी फक्त ऐकून माझ्यातच बदल केला आणि दुसऱ्याला नाही दिलं तर माझ्यात काय उपयोग नाही मित्रांनो. ही जाणीव होत्या मित्रांनो. खरोखर आभार मानेन गजानन भाऊंचे मी मित्रांनो. आणि भावांचे पण मित्रांनो मी मनापासून आभार मानेन मित्रांनो. थोडा वेळ बोलीन मित्रांनो, स्वतःच्या अनुभव कथन सांगेन मित्रांनो, की दारूपासून लांब राहण्यासाठी मी काय काय कृत्य केल्या मित्रांनो. दारू पिण्याच्या काळात पण केल्या मित्रांनो, आणि या कार्यक्रमात आल्यावर पण किती मनापासून कृती केली मित्रांनो, करतोय अजून पण मित्रांनो. ते थोडक्यात सांगेन मित्रांनो, कारण घरात प्रॉब्लेम झाला मित्रांनो. मगाशी मिसेस भाजीपाल्याला गेलती मित्रांनो गाडीवरून भावाला घेऊन, आणि एक फोर रिव्हर्स घेताना मित्रांनो या पायाला मुक्का मार लागला मित्रांनो. औषध आणली मित्रांनो घरात आहे. पण मेस असल्यामुळे मित्रांनो घरातलं सगळं आम्हाला करायला लागते मित्रांनो. बायको मी भाऊ असते मित्रांनो. परमेश्वराची मोठी देण आहे मित्रांनो. चांगला व्यवसाय दिलाय मला मेसचा घरात मित्रांनो. म्हणजे किती मोठी कृपा आहे देवाची माझ्यावर हे कळते मित्रांनो. याच्यावरनं डबे पोचवते, जेवणाची बायको जेवण करते मित्रांनो. त्यामुळे घरात सगळी कामं करत असते मित्रांनो. ही पहिली कृती माझ्यासाठी मित्रांनो. घराकडे लक्ष, कुटुंबाकडे लक्ष मित्रांनो. मित्रांनो 15 ते 20 वर्ष मी दारू पिलेला मनुष्य आहे मित्रांनो. खरोखर मित्रांनो वाटलं नव्हतं की मी ज्यावेळी पहिला घोट घेतला त्यावेळी माझा शेवट मित्रांनो अति भयानक होईल. भीक मागण्यापर्यंत आणण्याची मित्रांनो. मित्रांनो चांगला कलाकार होतो मी. ऑटोमोबाईल जॉबचा, 4 व्हीलर इंजिन रिपेअरीचा, आणि 8वी शाळा असून ते काम शिकलेलो मित्रांनो, शिकवत होतो. आणि इच्छा एकच होती मित्रांनो की स्वतःचं घर करायचं आणि स्वतःच्या आई वडिलांना स्वतःच्या घरात न्यायचं मित्रांनो. त्यासनी जे सुख द्यायचं मित्रांनो. आणि ते ज्याला लागणार कष्ट मित्रांनो प्रामाणिकपणे करत होतो मित्रांनो. आणि परमेश्वराने मित्रांनो चांगल्या माणसांची गाठ घालून दिली मित्रांनो. चांगली माणसं भेटलेली मला. माझे मालक पण चांगले होते मित्रांनो. चांगले आहेत मित्रांनो ते अजून पण. संबंध परत चांगले झाल्यात, आणि मला ते घरच्यासारखे सांभाळत होते मित्रांनो. मला काम शिकले, पगार चांगला वाढतो मित्रांनो. जागा घेऊन ठेवली मित्रांनो मी. थोड्या वर्षातच मित्रांनो पैसे साठवून घर बांधण्याची इच्छा होती मित्रांनो. पण काय कसं काय मित्रांनो दारूचा ग्लास माझ्या हातात आला मित्रांनो. काही समजलं नाही मित्रांनो मला पण ते. वाटलं नव्हतं मित्रांनो ती मी जी प्यालो होती, पहिला आनंद दिलेला दारूने मित्रांनो. बरेच वर्ष दारूने आनंद दिला मित्रांनो. पण नंतर नंतर मित्रांनो त्या दारून त्या इंग्लिशवरनं मित्रांनो मी देशीवरनं हातबट्टी गेली. त्यावेळी माझी अस्ताव्यस्ता एवढी भयानक झाली मित्रांनो. मी काय करते आणि काय वागते मित्रांनो माझं मला पण समजत नव्हतं मित्रांनो. लग्न झाल्यानंतर मी संसार पण माझा नीट बघितला नाही मित्रांनो. खरं बघायला मित्रांनो मी एक मुलगा म्हणून माझ्या आईबाबाकडे किती लक्ष दिलं नाही मित्रांनो. आणि लग्न झाल्यावर माझ्या बायकोकडे कधी मी नवरा म्हणून एक बघितलं नाही मित्रांनो. व्यवस्थित तिचा सांभाळ केला नाही मित्रांनो. आणि बाप झाल्यावर मित्रांनो मुलांचं कधी पालन पोषण सगळं बघितलं नाही मित्रांनो. म्हणजे मी किती त्या दारूवर प्रेम करत होतो आणि त्या जुगारावर प्रेम करत होतो मित्रांनो, की यातलं साध्य सिद्ध होतंय मित्रांनो. पण मला हे समजत नव्हतं मित्रांनो की मी वाईट निघाले मित्रांनो. जगाला सगळ्या कळलेलं मी दारोडा झाले. पण मी मान्य करत होतो मित्रांनो की मी दारोडा झाले आणि मला दारूचा प्रॉब्लेम आहे. माझं बोलणं एकच झालं मित्रांनो, दारूच्या बाबतीत मला कोण काय बोललं ना तर मी म्हणायचे की मी दारूला मारणारा मनुष्य आहे. मी दारू पुढे हारणार नाही. मला जमतंय ते मित्रांनो असं म्हणायचं मित्रांनो. आणि मित्रांनो शेवट असं प्रकार म्हणजे कामावर दांड्या व्हायला मित्रांनो माझ्या. तब्येत बिब्येत सगळी बिघडाली मित्रांनो. बायको कामाला जायची होती म्हणजे धुण्या भांड्याची कामं करत होती मित्रांनो. खरं म्हणजे माझ्या बायकोने मित्रांनो बसून खायला पाहिजे होतं. असं काम शिकल्यानं पगार मिळवत होतो. पण पगार काय सरळ घरात जायच नव्हता मित्रांनो. माझा पगार मित्रांनो दारूच्या दुकानात आणि त्या व्हिडिओ गेमच्या गुत्त्यावर मित्रांनो, या दोन्ही ठिकाणीच. आणि माझे मित्रांनो मुलांनी कधी रुपये मागितला तर देत नव्हतो. पण दारू प्यायला गेलो ना 10-15 टवकळे असायची पाठीमाग. मिस्त्री चला की गोड बोलून फुलवायची मित्रांनो. आणि दारू दुकानात गेली की माझी पैसे बिशे संपले की त्यांचं पिऊन झाले की मी ती निघून जायचे मित्रांनो. आणि मी एकटाच तिथं असायचं. कारण माझी भूक भागलेली नसायची मित्रांनो दारूची. आणि करत मित्रांनो मी ते रस्ता लोळत किंवा शिव्या घालत जगाला मित्रांनो. असा प्रकार आहे मित्रांनो. कोण संघ नसायचं माझ्या मित्रांनो. हे किती हालत मित्रांनो. नंतर नंतर ह्या गोष्टी मला जाणवा लागल्या मित्रांनो. मालक पण म्हणायला लागलेले मित्रांनो मला की तू फक्त दारू सोड, दारू सोड, तुझं सगळं चांगलं होईल. आम्ही बघतो बाकीचं काय असेल ते. तुला काय त्रास आहे ते सांग बघतोय. तू फक्त दारू सोड. अरे लई वेळा सांगितलं मित्रांनो पण नव्हतं ऐकत मित्रांनो. थांबायचं मित्रांनो मी 2 महिने 3 महिने थांबायचं मित्रांनो आणि विचार करायचा नाही आता दारू प्यायची नाही आणि आपलं काम बघायचं आपण. आणि पहिल्यासारखं परत राहायचं आपण.
म्हणजे माझं पहिलं राहणं मित्रांनो असं टापटी होतं मित्रांनो. ज्यावेळी व्यसन नव्हतं त्यावेळी सोमवारची सुट्टी असायची मित्रांनो, इस्त्री केल्याशिवाय कापड घालत नव्हतो मित्रांनो मी. सगळं पायात बूट तेन गाडी बिडी कारखान्यात ती माड असायची मित्रांनो, रुबाबात असायचं माझं वागणं मित्रांनो. तिथल्या ते सगळं वस्तू असायची माझ्या घरात. पण मित्रांनो दारू पिण्याच्या काळात हे काय राहिलं नव्हतं मित्रांनो. कारण मी स्वतःकडे बघणं सोडून दिलं मित्रांनो आणि माझी दारोडा व्हायची कारण मी दुसऱ्याच्याच कडे लक्ष देत होतो मित्रांनो. जग सगळं सांगून संपलेलं मित्रांनो. 2 महिने 3 महिने थांबायचं मित्रांनो, पण जे 2 महिने 3 महिने ज्यावेळी मी थांबायचा ना मित्रांनो, त्यावेळी मी कामाला जायचं नाही मित्रांनो. कारण दारून माझी हालत बेकार केलेली असायची, अंगाची ताकद सगळी काढून घेतलेली असायची मित्रांनो. आणि ते उठायची ताकद नसायची मित्रांनो. आणि ते 2-3 महिने मी घरात असायचे मित्रांनो. पण ते 2-3 महिने ना मित्रांनो घरात व्यवस्थित चाललेलं असायचं. बायको कामाला जायची मित्रांनो, मी घरात सगळी कामं करायची मित्रांनो. आणि वाटायचं की बायकोनं मला प्रेम द्यावं, चांगलं म्हणावं. पण बायकोला माहितच झालं मित्र की हे एवढं थांबते, नाटक करते आणि परत जाऊन पिते. म्हणजे 2-3 महिने मला बरं वाटायचं मित्रांनो, घरात व्यवस्थित चालले असेल मित्रांनो. आणि परत मी कामाला जायला चालू केलं ना मित्रांनो, काय व्हायचं माहित नाही मित्रांनो. पगार बिगार घेतला की आणि विचार करायचे की नाही आज तेवढीच मारायची पण आणि घरला जायचं आणि पैसे सगळे घरात बायकोकडे द्यायचे, काही करायचं नाही. आणि तेवढीच मारायचं मित्रांनो, जायचं दुकानात त्या दिशी सवय लागलेली. त्या आत गेले की मित्रांनो ती 90 घ्यायची, म्हणजे पहिली घ्यायची रोबावत मित्रांनो मी ती 90. सोडा बेळा घ्यायचा आणि सोड्यात प्यायची म्हणायचं की म्हणजे जास्त किक बसणार नाही. आणि सोड्यात मारायचं मित्रांनो हार्ड करून तेवढी आणि बाहेरून थांबायचं मित्रांनो. आणि त्या मला वाटते 2-3 मिनिटातच माझ्यात काय बदल व्हायचा मित्रांनो मला पण समजायला नाही मित्रांनो. मी बाहेरून थांबायचं आणि मित्रांनो बाहेर काय बोलत बसलेले असतातच मित्रांनो देशी जरा दुकानात. मी बोलत थांबायचं मित्रांनो. ते बोलण्याच्या नादाने मित्रांनो माझी ती मारलेली नाही ती मित्रांनो कुठे गेली हे मला कळत नव्हतं मित्रांनो. मग त्यांच्या बोलण्या नादात आधी तिच्यातलं कोणतरी उठला की त्या संघात आज जायचं मित्रांनो. आणि परत एक 90 मित्रांनो. असे 90 करतो मित्रांनो. केव्हा 2-3 क्वार्टर व्हायच्या समजायचं नाही मित्रांनो. ज्यावेळी त्या 2-3 क्वार्टर व्हायच्या त्यावेळी मी सपल्याला असायचो. म्हणजे ते दारूच्या आहारी गेलेला असायचं मित्रांनो. पण समजत नव्हतं मित्रांनो. पण जे 2 महिने 3 महिने थांबलेला ना ते घरात परत सगळं बिघडून जायचं मित्रांनो अक्षरशः. माझ्यामुळे मित्रांनो त्या बायकोला सारख्या खोल्या बदला लागायच्या मित्रांनो. कारण घर मार्ग वाटाय माझा घरात सारखा दंगा असायचा मित्रांनो. माझे प्रयत्न प्रामाणिक असायचे पण मित्रांनो ती थांबलेली दारू थांबवणं माझ्यासाठी कठीण झालं मित्रांनो. मला समजत नव्हतं मित्रांनो. आणि घरात गेलं ना बायकोची बडबड चालली मला लई भयानक त्रास व्हायचा मित्रांनो त्याचा. आणि मी बायकोला म्हणायचे की मला दारूचं काय वाटत नाही ग, माझ्या मी डोक्यात काहीतरी होते, मला तुम्ही बोलत जाऊ नका, मला भयानक त्रास होते मानसिक काहीतरी, त्यामुळे असं घडते. पण ते बायको म्हणायची मित्रांनो, बायकोला पटाय नाही. ती बायको म्हणायची तुला सवय लागल्या दारू, तुला फक्त चैनी करायला पाहिजे, पोरांच्या दोन दारू प्यायला पाहिजे, आपल्या बायकापर्यंत लक्ष नाही तुझं अजिबात, तुला बघायला नको काय नको, फुकटचं खायला पाहिजे बायकोच्या जेव्हा असं बोलणं असायचं. तसं काय बोललं ना मित्रांनो मला ते मनाला भयानक लागायचं मित्रांनो. आणि ते मनाला लागलेलं असायचं मित्रांनो. त्या रागात मी आणि परत दारू प्यायचं मित्रांनो. पण विचार करा नाही बाबा ही चांगल्यासाठी बोलते हे कळतच नव्हतं मित्रांनो. कारण दारू पूर्ण मेंदवात भिनलेली मित्रांनो माझ्या. आणि दारून माझी भयानक हालत केली आहे मित्रांनो. ते तर मला झटके पण येऊन गेला दारू. पण तरी पण ती गोष्ट करायचं मित्रांनो. पण समजत नव्हतं मित्रांनो माझ्या बाबतीत असं का घडते. पण ज्यावेळी मित्रांनो शेवटचा पिरियड माझा होता ना, आज मला 3 वर्ष पूर्ण होऊन गेल्यात मित्रांनो. ही याची देण आहे मित्रांनो माझ्यासाठी, हे बांधवांची देण आहे मित्रांनो. त्यांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. त्यांचे अनुभव माझ्यासाठी म्हणजे जीवनात उभं करतात आणि माझ्या पायात ताकद देते मित्रांनो. ज्यावेळी माझा शेवटचा पिरियड होता ना मित्रांनो, ज्यावेळी मला बायकोनं हाकलून काढलं, कंटाळली मित्रांनो ती. सांगून सांगून दमलेली मित्रांनो. तिची तब्येत एकदम खालावलेली मित्रांनो. ती पण मरणाच्या दारात येईल ती. माझ्या लहान मुलांनी पण मरण बघितलेलं मित्रांनो माझ्यामुळे. मी स्वतः पण मरत होतो आणि त्यासनी पण मारत होतो मित्रांनो मी. बायको नेहमी म्हणायची मित्रांनो एकदाच काय ते मरताचा, स्वतः पण मरतोय आणि आम्हाला पण मारायलायस, डोक्याला ताप मिटून जाईल, आम्ही सुखांत 2 घास खाईन मुलांचे असे म्हणायचे मित्रांनो. पण ते आणि मनाला लागायचं, वाईट वाटायचं मी काय करावं आणि काय नाही. पण समजाय नाही मित्रांनो काय माझ्या मेंदवात व्हायचं ना मला काही कळत नव्हतं मित्रांनो. असं का घडते भरपूर शांत राहण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. एक एक वेळा मित्रांनो डोक्यात माझ्या विचार काय मेंदवाला ना अशी कवटी ओपन करण्याचं काहीतरी परमिशन काढायला पाहिजे. कवटी ओपन करून बघावं की माझ्या मेंदवात काय चालले असं काय घडते. असे विचार डोक्यात म्हणजे विचित्र यायचे मित्रांनो. की परत कवटी झाकून ठेवावी असं काहीतरी देवाण करायला पाहिजे होतं. जसं आपण दरवाजा उघडला कसं उघडझाप करण्यासाठी त्याला लोखंडी लावलेलं असते ना ते इंजिस, ते लोखंडी खिळे ते लावले असतात, तसं माझ्या कवटीला काहीतरी पाहिजे असा मी डोक्यात विचार आणायचा मित्रांनो. ते बघायचे त्यात की असं काय घडते ते काय विचित्र वागतोय मी आणि ते परत झाकाव असे विचित्र डोक्यात विचार मित्रांनो. म्हणजे खुळ लागल्यासारखा प्रकार झालता मित्रांनो मला. खुळ्यासारखं रस्त्याने बडबडत फिरायचे मित्रांनो, जगाला शिव्या घालत फिरायचे मित्रांनो. मी दारोडा झाली मित्रांनो हे मी मान्य करत होतो, पण जगाला माहित झालं की राजू दारोडा झालाय. आणि मित्रांनो सगळ्या जगात आणि माझ्या सगळ्या माणसात मी स्वतःची आबरू घालून टाकली, बायकोची पण आबरू घालून टाकलेली मित्रांनो.
त्यावेळी मित्रांनो बायकोनं मला घरात हाकलून काढलं ना मित्रांनो. मी 5 महिने घरात नव्हतो मित्रांनो. भीक मागत होतो मित्रांनो. नशिबानं मला मालकानं आसरा दिलता मित्रांनो. त्या काम करू तिथं काम करू तिथं. पण तिथं पण मित्रांनो मी घोळ घातला तिथं. मालक म्हणत होता तू आता घरला जाऊ नकोस, तुला काय त्रास असला तर ते इथंच राह तू, आणि तू फक्त दारू पिऊ नकोस. मित्रांनो तिथं गेल्यानंतर मला वाटतं 3-4 दिवस व्यवस्थित राहिलो मित्रांनो, काम करून. पण 3-4 दिवसानं परत मित्रांनो रोज संध्याकाळी तिथनं मालक गेला की मग तिथं बाहेर पडायचं आणि दारू पिऊन यायचं, जेवायचं आणि तिथं झोपायचं मित्रांनो कारखान्याच्या कामावर मित्रांनो. आणि रात्री भयानक व्हायचे, सकाळी उठाय व्हायचं नाही मित्रांनो. पण त्यातनं उठायचं कारण काम करायचं असायचं. आणि कारखान्यात झोपते म्हणलं का झोपून चालणार नाही जिथे हे माहित होतं मित्रांनो. कारण सकाळचं काम चाललं कामगार येणार सगळ्यांनी, आपण झोपणार हे वेगळं वाटतंय. म्हणून उठायचं मित्रांनो. अंगात ताकद नसायची, डोळ्याचे ताणवलेले असायचे मित्रांनो. ती दिशी किंवा हातभट्टी पिलेल्या असायची डोळ्यातनं सगळ्या, असं तेलकटपणा डोळ्यातनं जाणवायचा मित्रांनो. ते विचित्र विचित्र म्हणजे डोळ्यात जाणवायचं माझ्या मित्रांनो. हातभट्टी पिलेली असायची किंवा देशी पिलेली असायची, कशी मारलेली म्हणजे कोरडी मारलेली मित्रांनो जाणवाय. सकाळचं म्हणजे काम व्हायचं आणि अंगात ताकद नसायची मित्रांनो. आणि विचार करायचं काही काम होत नाही काही नाही. तिथनं पण मित्रांनो मला वाटतं 2 महिने काम केले व्यवस्थित दिवाळी पण तिथनं पैसे घेतले मित्रांनो मी. आणि काय मी भयानक दारू प्यालो ना मित्रांनो. हातबत्तीच्या गुत्त्या अक्षरशः पडून होतो मला त्यानंतर. मला वाटतं मी त्या 2 महिने काम करून झाल्यानंतर पैसे जे घेऊन बाहेर पडलो ना, अक्षरशः ना मी हातबत्तीच्या गुत्त्या अक्षरशः पडून होतो मित्रांनो. समजत नव्हतं. आणि मला जाणवलं की आपण आता शेवट स्टेपला आणि आपण मरणार आहे मित्रांनो. आणि भरपूर दारू पितो तुम्ही. आणि मनात ठरलं की फुल दारू प्यायची आणि मरून जायचं, कुठं तर रस्त्यावर पडायचं, म्हणजे गाडी बिडी आपल्या अंगावर जाईल म्हणजे डोक्याला त्रास, असे विचार मनात. पण परमेश्वरच देन मित्रांनो बघा की मला त्यातनं परमेश्वरनं वाचवली मित्रांनो. किती मोठी माझ्या कृपा देवाची आहे मित्रांनो. त्या कार्यक्रमात आल्यावर मला समजले मित्रांनो. ज्यावेळी मित्रांनो या कार्यक्रमात आलो ना, पहिला मी रॅप मध्ये होतो मित्रांनो 3 महिने. ते 3 महिने रॅप मध्ये गेलतो ते मित्रांनो. ते परमेश्वरानं माझ्यासाठी केलेला रस्ता होता मित्रांनो. कारण परमेश्वराकडे मी प्रार्थना केली ना, मनापासून प्रार्थना केली मित्रांनो, की मला एक तरी यातनं बाहेर काढ परमेश्वरा, नाही तर मला मरण दे. कारण मी थकलोय आता. कारण मी हार मानलेली मित्रांनो शेवटला. जेव्हा भीक मागून अन्न खात होतो ना, आणि स्वतःच्या नजरेतनं ज्यावेळी उतरलेलं मित्रांनो, जाणवते मित्रांनो मी काय होतो आणि मी काय झालो मित्रांनो. काही माझ्या जीवनाची दशा करून ठेवलेली मित्रांनो. हे जाणवतं मित्रांनो. ते भूतकाळ डोळ्यासमोर ना अंगावर माझ्या काटे येतात मित्रांनो. नको वाटते ते भूतकाळ माझा. पण तो भूतकाळ मला विसरून चालणार नाही मित्रांनो. मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळी मित्रांनो मी रॅब मध्ये होतो ना, फक्त महिन्यासाठीच गेलतो मित्रांनो. कारण मी माझी गाडी घालवत ठेवलेली मित्रांनो. भावाकडे बायकोकडे गाडी होती, बायको देत नव्हती गाडी. आणि ही पण गाडी विकला तर काय करायचं कुठेतरी म्हणून. पण भावानं समजावून सांगितलेलं की ते त्याला दारू सोडण्यासाठी तिथं घेऊन ठेवाले, आणि गाडी ठेवा पैसे नाहीत भरायला त्याकडे, काय करूया म्हणून. पण भावानं गाडी ठेवली म्हणजे 1 महिन्यासाठी गेलतो. विचार मनात एकच चाललेलं की आपण मरणाच्या दारात असताना आपण इथवर आले म्हणजे परमेश्वरानं आपल्यासाठी काहीतरी योजना असणार, आपल्या प्रश्नाची उत्तर मिळतील अशा हेतूने मी तिथनं त्या रॅब मध्ये गेलतो मित्रांनो. आणि तिथे गेल्यानंतर मी पहिला मला प्रश्न विचारला की तुला दारू सोडण्याची इच्छा आहे काय? हाय म्हणलेलं मित्रांनो मी. म्हणजे वरच्यावर म्हणलेलं मित्रांनो मी तिथं हाय म्हणून. पण मला तिथे जाऊन मला प्रश्नाची उत्तर ओळखायची की माझ्या बाबतीत असं का घडते. मी असं काय ठरवलं नव्हतं जीवनात, की कारण मी ठरवलेलं की आपण चांगलं व्हायचं, आपलं स्वतःचं घर बांधायचं, आपण व्यवस्थित राहायचं, आणि असं का घडलं हे सातत्य विचार मला सारखे भयानक त्रास देत होते मित्रांनो. हे विचार मला सत्य, आणि त्यामुळे मी भयानक दारू पित होतो मित्रांनो. आणि जागा पण विकून टाकलेली मित्रांनो मी ते घेऊन दिलेली. आणि मी म्हणलं त्यात मी महिनाभरच राहणार आहे म्हणलं, माझ्याकडे पैसे नाहीत भरायला, मी माझी गाडी गाडवत ठेवली मित्रांनो. त्यांनी घेतलं ठेवून मित्रांनो. आणि जसं जसं महिना झाला त्यांच्या मी पाठीमागे लागलो मित्रांनो, की मी आता जाणार आहे इथनं आणि मला काय थांबायचं नाही. मित्रांनो त्यांनी मला समजावून सांगितलं मित्रांनो, की इथनं महिनाभर 3 महिने आम्ही तुला ठेवणार आहे. आणि तुझी गाडी बिडी काय गाडी तुला 2 ते अशा गाड्या किती देखील, पण पहिला तुला जिवंत राहणं गरजेचं आहे. हे ज्यावेळी मला त्यांनी सांगितलं ना मित्रांनो. आणि तू इथं आहेस आणि तुझी बायका पुरा 2 घास सुखानं खायला लागल्यात, कारण त्यासनी माहित आहे की बायकोला माहित आहे की माझा नवरा कुठं का असना पण आज दारू पित नाही, व्यवस्थित आहे, जेवते 2 टाइम व्यवस्थित, आणि दारूच पित नाही हे त्यासनी माहित आहे. आणि ती 2 घास सुखानं खायला मित्रांनो. कारण बायकोचा पण माझा विश्वास होता मित्रांनो परमेश्वरच्या, कारण ती पण माझ्यासाठी ना झटाई मित्रांनो. घरात देवाचं बिवाचं भरपूर करायची मित्रांनो, की सवासण्या वाढायची मित्रांनो, घरात बोलवून 9 बायका तेन मुलं तेन वाढायची, की नवऱ्याची माझ्या दारू फक्त सुटू दे पास, मला बाकीचं काय नको, नवस बिवस बोलायची मित्रांनो. पण मित्रांनो त्याला काय यश येत नव्हतं, पण यश आलं तिच्या मित्रांनो प्रार्थनेला. वेळानं काही ना पण आलं मित्रांनो. परमेश्वराच्या दरवाज्यात मित्रांनो वेळ आहे, पण चांगली वेळ आहे मित्रांनो, याची खात्री होत्या मित्रांनो. तिथे दारात आल्यावर परमेश्वराच्या मित्रांनो. आणि मित्रांनो मी तिथं महिन्यावर बाहेर पडणार होतो, पण त्याला मला तिथनं बाहेर पडून दिलं नाही मित्रांनो तिने. आणि तिने मला 3 महिने ठेवून घेतलं मित्रांनो. आणि तिथं शेअरिंग बिरिंग व्हायच्या मित्रांनो, तिथं पुस्तक बिस्तक असायची.
मित्रांनो खरं म्हणजे मला वाचनाची आवड जास्त नाही आहे. पण मला वाटतं तिथं आत असल्यामुळे मित्रांनो दुसरं काय काम नसायचं. जेवण आमचं आम्ही करायचं मित्रांनो आणि ती पुस्तकं असायची आपलं बिलबुक असायचं सोबत जगणी मित्रांनो. आपलं बारकं रोजचं प्रतिज्ञा आणि त्यात मी सोबर जाईन एक मित्रांनो आणि बिलबुक आपले एक मित्र तिथं वाचत बसायचं मित्रांनो आणि ते थोडंफार समजायचं एवढं काय लक्षातच नाही मित्रांनो मायाचे कारण तेवढं ते सोपं नाही आहे मायासाठी मित्रांनो कारण मी दारोडा आहे मित्रांनो. दारोडून माझं डोकं भयानक बाद झालेलं आहे मित्रांनो ते माझ्या लक्षात येत नाही अजून पण येत नाही लक्षात माझ्या मित्रांनो ते शब्द काय काय मित्रांनो ते कसं समजून घ्यायचं नाहीत मित्रांनो. हे बांधवांच्या शेअरिंग वरनं अनुभवावरनच मी मित्रांनो ते पुस्तक समजून घेतले मित्रांनो थोडक्यात काही ना समजून घेतले मित्रांनो. आणि तिथे वाचत बसायचं मित्रांनो ते शेरी मिळ ऐकायचे मित्रांनो मला वाटते 1.5 महिन्यानं मित्रांनो मला 1.5-2 महिन्यानं तिथं मला वही लिहायला लावलेली मित्रांनो की तुझ्या जन्मापासून आणि आतापर्यंत तुझ्या आयुष्यात काय घडलं आणि तू काय केलं हे सगळं लिहून काढायला सांगितलं मित्रांनो मला तिथे. पण मी लिहायला तयार नव्हतो मित्रांनो. तिथं बोर्ड बिर्ड लावलेले मित्रांनो 12 पायऱ्या 12 जोडी आजचा दिवस पहिला वर्ष असे काय काय बोर्ड लावले मी ते वाचून मित्रांनो सकाळी मला काय वाटायचं की प्रार्थना आपली लिहिलेली मित्रांनो तिथे बोर्ड असायचं मी हे असं पाठ केली की दारू थांबते असं मला ते झालता मित्रांनो. पण मित्रांनो ज्यावेळी मला जबरदस्तीने वही लिवायला ना मी लिवाय घेतली मित्रांनो वही ती. आणि ज्यावेळी मी पहिलं पान लिहिलं ना मला सांगितलं की तुला जेव्हापासून कळते लहानपणापासून तेव्हापासून तुझं काय 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 लक्षात येईल ते सगळं आतापर्यंत सगळं लिहून काढ म्हणून सांगितलं मित्रांनो. आणि मित्रांनो मी तिथं लिहित बसलो ते रोज एक अर्धा अर्ध पान लिवायचं मित्रांनो. मला वाटतं 4-5 दिवसांनी मित्रांनो मी ते एक पान लिवलेलं असायचं ना रोज एक अर्ध त्यावेळी ते वाचायचं मित्रांनो आणि खरोखर माझ्या गोष्टी लक्षात येत गेल्या मित्रांनो. की माझ्या जीवनात मी किती गोंधळ घातलेला आणि मी माझ्या पायावर दगड कसा मारून घेतला मित्रांनो. कारण मला वाटत होतं की मी माझ्या बायकाबरोबरची काळजी करतोय माझ्या संसाराची काळजी करतोय ह्या जगासंगड मी चांगला आहे मी यांच्यासाठी सगळं करतोय काही नाही सगळं खोटं नाटक मित्रांनो माझ्या लक्षात आलं ज्यावेळी भूतकाळ लिवला त्यावेळी मित्रांनो. माझं स्वार्थी जीवन होतं मित्रांनो एक प्रकारचं मला दारू आणि जुगार ह्याच्या व्यतिरिक्त काही नको होतं मित्रांनो. मी ज्यांच्या संग गोड बोलायचं ना मित्रांनो त्याच्या पाठीमा माझा काहीतरी स्वार्थ असायचा मित्रांनो ह्याच्यानं मला काहीतरी मिळणार आणि मी त्यातनं माझं हित साधून घेणार असं हेतू असा हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो. आणि मी जगाला किती त्रास दिलाय माझ्या बायकोला किती त्रास दिलाय माझ्या आई वडिलांनी किती त्रास दिलाय माझ्या भावासनी किती त्रास दिलाय माझ्या सासू सासऱ्यासनी किती त्रास दिलाय मेवण्यासनी किती त्रास दिलाय हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो. कारण मी सासरवाडीत जाऊन पण मित्रांनो रात्रीच्या एकेका उलट्या बिलट्या केलेल्या आहेत ते घाण केले तिने माझ्या उलट्या बिलट्या साफ केलेल्या आहेत मित्रांनो सासूबाईने माझी बायको तिकडे असायची त्यावेळी मित्रांनो. म्हणजे मी किती घाण वागलेला आहे मित्रांनो हे ते ज्यावेळी मी लिहाय काढलं ना वहीवर त्याही माझ्या लक्षात गोष्टी येत गेल्या मित्रांनो. आणि खरोखर मला समजली गोष्ट की आपल्यात प्रॉब्लेम आहे. आणि मित्रांनो तिथनं त्यावेळी मी 3 महिन्यात तिथनं बाहेर आलो ना मित्रांनो. माझी इच्छा झाली मित्रांनो पूर्णपणे जाणून घ्यायचं की मी मला दारू प्यायला जमत नाही हे थोडक्यात समजलं ना मित्रांनो. आणि मला तिथं सांगितलं की मीटिंग करा म्हणून मीटिंग अजिबात चुकवू नका 90 मीटिंग करा मित्रांनो. आणि मीटिंग चालू केल्या मित्रांनो मी ज्यावेळी पहिलं लॉकडाऊन झालं ना मित्रांनो मला फिजिकल मीटिंग मित्रांनो 20 किंवा 22 मीटिंग जास्तीत जास्त मिळाल्यात मित्रांनो. आणि 9वीस लॉकडाऊन झालं मित्रांनो आणि मला भीतीच पडलेली मित्रांनो. ज्यावेळी पहिल्यांदा मित्रांनो मी रॅममधनं बाहेर आलो ना ज्यावेळी घरात निघालेलो ना त्यावेळी माझ्या मनात एक भीती होती मित्रांनो की मला बायको घरात घेईल का नाही परत मित्रांनो. कारण 5 महिन्याने घरात गेलतो मित्रांनो मी बाहेर होतो भीक मला अन्न बिन्न खायचो मित्रांनो. आणि मला शंका होती की बायको मला घरात घेईल का नाही मित्रांनो. पण एक गोष्ट ठरलेली मित्रांनो की जर बायकोने घरात घेतलं नाही तर आपण त्या रॅब मध्ये राहायचं आणि बाहेर काम करायचं त्यांचे काय असेल ते पैसे भागवायचे. पण हे आपल्याला समजून घ्यायचं आपल्या जीवनात थोडं जाऊन समजून घ्यायचं की आपल्या जीवनात असं का घडतं हे ठरलेलं मित्रांनो. पण देवाची कृपा मित्रांनो माझ्या बायकोने मला घरात घेतले मित्रांनो. काय माहित नाही तिला बुद्धी झाली परमेश्वरानं बुद्धी दिली आणि तिने मला घरात घेतलं मित्रांनो. माझ्या घरात मी परकावतो मित्रांनो 5 महिन्यांच्या ज्यावेळी माझ्या घरात गेलो ना परकावतो मित्रांनो. कोणाची नजर मिळण्याची ताकद नव्हती मित्रांनो माझ्यात कारण मला जाणीव झाली माझ्या चुकांची मित्रांनो. मी किती त्यासनी त्रास दिलाय मित्रांनो त्यांचे किती हाल केलेत मित्रांनो. ही जी जाणीव झाली मित्रांनो मला रॅम मध्ये. आणि बायकोने घरात घेतलं मित्रांनो. मीटिंग सातत्याने चालू केल्या मित्रांनो. फिजिकल मीटिंग बंद पडल्या मित्रांनो पहिलंच लॉकडाऊन आणि ऑनलाईन मीटिंग चालू केल्या मित्रांनो. आणि मला पहिला सांगितलेलं मित्रांनो की दारूपासून लांब राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे मित्रांनो. ज्यावेळी बांधवांचं सेरी मी ऐकलं मित्रांनो की पहिली गोष्ट एकच करणं गरजेचं आहे की जुने मित्र टाळणे मित्रांनो. खिशात पैसा न ठेवणे रोज पोट भरलेला ठेवणे ह्या गोष्टी मित्रांनो बांधवांच्या ऐकल्या मी. आणि सातत्याने मीटिंग मध्ये मी जोर दिला मित्रांनो. आणि माझ्यासाठी परमेश्वरानं ऑनलाईन मीटिंग चालू केल्या मित्रांनो. फिजिकल मीटिंग ज्यावेळी बंद झाल्या ना 20-22 मीटिंग केल्यानंतर मला भीती पडलेली की आता काय करायचं म्हणून मला 90 मीटिंग करायला सांगितल्यात. पण परमेश्वरानं माझ्यासाठी दरवाजा उघडा केला मित्रांनो दुसरा. कारण मी प्रामाणिकपणे ते मीटिंग मध्ये राहायची इच्छा होती आणि जाणून घ्यायची इच्छा होती आणि म्हणजे परमेश्वराची कृपा झालतीच मित्रांनो माझ्यावरती.
आणि ती परमेश्वराची कृपा टिकवून ठेवण्यासाठी मित्रांनो मी ती सातत्यानं ऑनलाईन मिटिंग करायला मित्रांनो. कामावर पण जायचं होतं मित्रांनो. कामावर दुपारची मिटिंग असायची, अकोल्याची मिटिंग असायची, जळगावची एक मिटिंग असायची मित्रांनो. काही साधा फोनवरून मिटिंग चालायची मित्रांनो. आणि ते ऐकायचं मित्रांनो. मालक विचारायचे मला की काय ऐकतेस मित्रांनो. मी हलकाने सांगायचं मित्रांनो की असं असं आहे, मी ते ऐकते मित्रांनो. आणि मला दारू सोडण्यासाठी हे सगळं आहे म्हणून. मालक म्हणजे ऐक ऐक म्हणायचे, काम थांबून ऐक म्हणायचे मित्रांनो. कारण मालकाने बरं वाटायचं मित्रांनो. आणि सातत्याने मिटिंग करत होतो मित्रांनो. मी मिटिंगवर भयानक भर दिला मित्रांनो पहिलं 1.5 वर्ष. आणि मला नेमकं काय झाले ना मित्रांनो हे जाणून घेतलं मित्रांनो. जसे बांधवांचे अनुभव ऐकत गेलो ना मित्रांनो, माझ्या गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो की माझी थांबलेली दारू का थांबत नाही आणि माझ्या आयुष्यात असं का घडते मित्रांनो. कारण मित्रांनो माझ्या गोष्ट लक्षात आली की मला दारू प्यायला जमतच नाही मित्रांनो. आणि मी दारू पिण्याच्या लायकीचं राहिलेलंच नाही, ही गोष्ट माझ्या लक्षात आली मित्रांनो. कारण मला थोडक्यात थांबणारा मनुष्य नाही आहे मित्रांनो. हे बांधवांनी आपल्या अनुभवातून मला जाणीव करून दिली मित्रांनो की मला दारू प्यायला जमत नाही मित्रांनो. नाहीतर मित्रांनो हे जर मिटिंग केल्या नसताना मित्रांनो तर माझ्या लक्षात आलं नसतं मित्रांनो की मला थांबलेली दारू माझी का थांबत नाही असं का घडते मित्रांनो. पण बांधवांचे अनुभव जसे ऐकायला गेलो ना मित्रांनो, ऐकत गेलो ना मित्रांनो, मिटिंगवर भर दिला, माझ्या गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो की मला दारू पिता येत नाही. आणि दारू हे नुसतं बाह्य लक्षण आहे मित्रांनो. हे ज्यावेळी लक्षात आलं ना की माझ्या आतमध्ये बिघाड आहे मित्रांनो, माझे स्वभाव दोष मित्रांनो. कारण खरा रोग माझा तिथं आहे मित्रांनो, माझा स्वभाव दोष आहे मित्रांनो. कारण सगळं अख्खं जग दारू पिते मित्रांनो, कोण पित नाही दारू मित्रांनो. मग ते सगळीच दारू नाही आहेत मित्रांनो. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं ना, मीच का दारू झाली मित्रांनो. कारण माझे जे स्वभाव दोष आहेत ना मित्रांनो, हे ज्यावेळी बांधवांनी अनुभव कथनचं ऐकालो बांधवांचं मित्रांनो, त्यावेळी मला लक्षात आलं की माझे स्वभाव दोष कारणीभूत आहे मित्रांनो. की मी या दारूकडे वळण्यासाठी मित्रांनो. ज्यावेळी मी भूतकाळात गेलो ना, जसं शेअरिंग बांधवांचं ऐकलं, ज्यावेळी माझ्या भूतकाळाकडे मी लक्ष दिलं ना, की खरोखर मला ते आयडेंटिफाय झाले की मी कधी कधी जास्त दारू पेलाय. एक तर मी बायको राग केलाय, बायको काहीतरी बोलल्या, मालक काहीतरी बोललाय, इथं भांडणं झाल्यात, तिथं भांडणं झाल्यात. त्यावेळी फक्त एकच काम केलं, मी फक्त जाऊन दारू पिलेलं आहे. कारण ती दारू पिल्यानंतर मला जी ताकद यायची ना, ती ताकद मला दारू द्यायची मित्रांनो, ते वाईट काम करण्यासाठी. त्याच्या ही जी जाणीव मला मित्रांनो झाली मित्रांनो त्या मीटिंग मध्ये मित्रांनो. आणि खरोखर मी ना मान्य केलं मित्रांनो की माझ्यात प्रॉब्लेम आहे आणि माझ्या स्वभाव दोषात प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आणि त्यातला खरा शत्रू माझा असेल मोठा तर माझा राग आणि माझा अहंकार, माझा मीपणा मित्रांनो. माझा मीपणा आणि राग आणि भीक माग, या रागाने मला भीक मागा लागली मित्रांनो. कारण जास्त करून मी दुसऱ्यावर राग करून मित्रांनो ते आत घुटमळत राहून मित्रांनो दारूच पिल्याला मनुष्य आहे मित्रांनी. आत घुटमळत राहायचं आणि ह्याला बघतो त्याला बघतो, असं करतो तसं करतो. पण त्या समोरच्या व्यक्तीचं काय बिघडायचं नाही मित्रांनो, बिघडायचं माझंच मित्रांनो. मी जाऊन दारू प्यायचा आणि परिस्थिती बिघडून टाकायचं मित्रांनो. पण ह्या गोष्टी माझ्या लक्षात येत नव्हत्या मित्रांनो की माझ्या बाबतीत असं घडते ते मित्रांनो. पण इथं आल्यानंतर या गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो. आणि मेन म्हणजे मला माझ्या स्वभावदृष्ट्या काम करणं गरजेचं होतं मित्रांनो. आणि तेच मी करायला चालू केलं मित्रांनो. की आणि बांधवांची शेअरिंग ऐकताना मित्रांनो की पहिलं मला रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आज मी जगाला बदलू शकत नाही, मला स्वतःला बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. आत्मपरीक्षण, कालचं डेली रिप्शन तेच होतं मित्रांनो. ज्यावेळी मी तर स्वतःचं आत्मपरीक्षण करेन ना मित्रांनो, त्यावेळीच मी दारूपासून लांब राहू शकते मित्रांनो. आणि नाही तर मी इथं राहून मीटिंग मध्ये मी जगाचे दोष काढत बसलो ना तर मी दारूपासून लांब राहू शकत नाही मित्रांनो. कधी ना कधी तर माझ्या हातात ते ग्लास पर देणार मित्रांनो. कारण त्यासाठी मला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. माझं काय चुकते मित्रांनो, मला जगाच्या चुका काढायला नाहीत मित्रांनो. आज मला स्वतःकडे बघणं गरजेचं आहे मित्रांनो. ही कृती लई महत्वाची आहे मित्रांनो माझ्यासाठी. मला स्वतःकडे बघणं, माझ्या दोषात बदल करणं, माझ्यात जे दोष आहेत ना मित्रांनो त्यात बदल करणं मला गरजेचं आहे मित्रांनो, अत्यंत मित्रांनो. तेच बदल करत गेलो मित्रांनो. म्हणजे मी रागावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. माझा मी बाजूला ठेवते मित्रांनो. कोणी काय बोललं ना किंवा बायकोने जरी काय बोलली मित्रांनो, घडते माझ्या घरात अजून. बायको भयानक बडबडते मित्रांनो की माझ्यामुळे चालते घरी म्हणजे लय काय काय पण मी ते सहन करतोय मित्रांनो. कारण मला माहित आहे ह्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. कारण ही परिस्थिती आणायला मी कारणीभूत आहे हे माझ्या लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे मी उलट काय बोलत नाही मित्रांनो. कारण मी तिला हा त्यांना भरपूर त्रास दिला मित्रांनो. 15-20 वर्ष, 14-15 वर्ष झाली त्याला भयानक त्रास दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे मला हे सहन करणं गरजेचं आहे मित्रांनो. परमेश्वर मला तेच सांगते मित्रांनो. आणि ह्या परिस्थितीला तू जबाबदार आहे. आता तू हे सहन करायचं, तुला दारूपासून लांब राहायचं, तुला हे सहन करणं गरजेचं आहे. हे सहन केलास तरच तू दारूपासून लांब राहील. या गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो. त्यामुळे उलट काय बायकोला बडबडत नाही मी. जगात मध्ये वावरताना पण मित्रांनो पुन्हा संगत जास्त हमरी तुमरी करत नाही मित्रांनो. नम्रता गरजेची आहे मित्रांनो माझ्यासाठी. कारण माझा पारा चढला ना मित्रांनो, मी दुसरं काही करणार नाही मित्रांनो. मी सरळ दारूच्या गुत्त्यावर जाणार. कारण केलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो. रस्त्यावर कुठे जर भांडणं बिणं झाली की डायरेक्ट
ते दारूच्या दुकानात शिरल्यानं तिथनं बाहेरून दंगा केलेला मनुष्य आहे मित्रांनो मी. त्यामुळे तिथं नम्रतेने वागून मित्रांनो, ते व्यवस्थित बोलून मित्रांनो ती परिस्थिती हाताळणं गरजेचं असते मित्रांनो. आणि त्या गोष्टी करतोय मित्रांनो, कुणाला संगही बाहेर वाद घालत नाही मित्रांनो. कारण तो त्रास मला आहे मित्रांनो, समोरचा व्यक्ती निघून जाणार आहे, त्रास मला होणार आहे मित्रांनो, माझ्या हातनं काहीतरी वाईट घडणार आहे मित्रांनो. आणि माझ्या हातनं वाईट घडलेलं मित्रांनो माझ्या संसाराला त्रास देणार मित्रांनो, मला त्रास, ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात येतात मित्रांनो. आज पण नाही मित्रांनो, कुठल्याही मित्राच्या जात नाही, खिशात पैसे जास्त ठेवत नाही मित्रांनो. आपल्या संसारात मित्रांनो मीटिंग, आपलं घर आणि आपला संसार आणि आपले बांधव ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला बघत नाही मित्रांनो. कारण मला माहित आहे मित्रांनो, मी अट्टल दारुडा आहे मित्रांनो, खतरनाक दारुडा आहे मित्रांनो. मी उतारा खाल्लेला मनुष्य आहे मित्रांनो. आणि दारूपासून लांब राहण्यासाठी मित्रांनो मला ह्या गोष्टी अत्यंत करणं गरजेचं आहे मित्रांनो. ही पहिली पायरी आहे ना मित्रांनो. मी मद्यापुढे हातबल आहे, माझं जीवन अस्ताव्यस्त आहे मित्रांनो. मान्य केलं मित्रांनो मी, कारण माझं जीवन अस्ताव्यस्त आहे मित्रांनो. मी हातबल आहे दारूपुढे, मान्य केली इथं आलेल्या की मला दारू प्यायला जमत नाही आणि माझं जीवन पूर्णपणे त्यात इसकटलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्टीत माझं मन बिघडलेलं आहे मित्रांनो. लैंगिकतेच्या बाबतीत मित्रांनो तर म्हणलं तर भयानक मित्रांनो, चंचल म्हणजे अजून डोक्यात विचार येत पण मित्रांनो की माझी अशी विचित्र विचित्र. पण आज परमेश्वरची कृपा आहे, ते विचार निघून जायला ताकद मिळते मित्रांनो माझ्या डोक्या मेंदवाला मित्रांनो. आणि ते विचार निघून जातात मित्रांनो, कारण त्याचा भयानक त्रास होते मित्रांनो. अशा गोष्टी मला दारूकडे नेऊ शकतात मित्रांनो. त्या गोष्टीवर मला काम करणं अत्यंत गरजेचं असते मित्रांनो. मित्रांनो ह्या पायऱ्या समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. दुसरी पायरी पण तशीच आहे मित्रांनो, आमच्यापेक्षा मानशक्तीच आम्हाला सुरळीत करू शकेल मित्रांनो. खरं आहे मित्रांनो, मला कुठलीही मानवी शक्ती दारूपासून लांब ठेवू शकत नाही मित्रांनो. फक्त तो परमेश्वर उच्च शक्तीच मित्रांनो, मी मानलेला परमेश्वर. आणि मी मित्रांनो परमेश्वर माझ्या कार्यक्रमालाच मानलाय मित्रांनो. माझे बांधवच परमेश्वर आहेत मित्रांनो. कारण बाहेरच्या जगात मी असं कुणाला काही सांगायला गेलं ना, कुणालाही माझं बोलणं पटणार नाही मित्रांनो. त्यामुळे माझा परमेश्वर कार्यक्रम आहे मित्रांनो आता. आणि कार्यक्रमात राहिलो तरी मी दारूपासून लांब राहू शकते मित्रांनो. मित्रांनो ती चौथ्या पायरीचा आता विषय चालू आहे मित्रांनो, चौथा महिना मित्रांनो. इथं तर मित्रांनो ही चौथी पायरी आहे ना मित्रांनो, माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. आणि या चौथ्या पायरीत मित्रांनो मला दारूपासून लांब राहण्यासाठी अत्यंत म्हणजे महत्वाची, म्हणजे एवढी महत्वाची आहे ना, हे स्वभाव दोष माझ्या भूतकाळाचा आढावा मित्रांनो घेणं गरजेचं असते मित्रांनो. आणि खरोखर ती मला पायरीची अत्यंत जाणीव होत्या मित्रांनो. आज मला वाटतं मी 6 वाजल्यापासून मला 2-3 वाजे डिरेक्शन वाचली मित्रांनो. सकाळी 6 वाजता मिटिंग असते, त्यावेळी पण वाचते मित्रांनो. सकाळी मिटिंग झाल्यानंतर आंघोळ केलं, देवापुढे बसल्या उदबत्ती लावल्यावर पण वाचते मित्रांनो. संध्याकाळी 6-6:30 ला पण देवाच्या पुढे वाचते मित्रांनो. ते म्हणजे 3-4 वेळा तर होते मित्रांनो. आणि आदल्या दिवशी रात्री पण सकाळी बोलायचं असते म्हणून वाचते मित्रांनो. ही कृती मित्रांनो करणं मला गरजेचं आहे मित्रांनो. जेवढं मी या कार्यक्रमात राहीन आणि बांधवांच्या संपर्कात राहीन ना, तेवढं मी दारूपासून लांब राहणार मित्रांनो. हीच कृती महत्वाची आहे मित्रांनो. प्रामाणिकपणे जेवढा मी या कार्यक्रमात राहीन ना, तेवढा मी दारूपासून लांब राहणार आहे मित्र. ही जी जाणीव मित्रांनो मी या कार्यक्रमात झाली मित्रांनो. आणि चौथ्या पायरीत मला स्वतःचं आत्मपरीक्षण मित्रांनो, स्वतःकडे बघणं. मी म्हणलो ना तसं, स्वतःकडे बघणं मला अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आज नाही मित्रांनो, जगाकडे बघत नाही मी. मला जग किती काही पण म्हणते, नाही लक्ष देत मित्रांनो. आणि कुठलंही चांगलं काम केलं, आज म्हणले कुठलंही चांगलं काम केले जर माझं कौतुक केलं मित्रांनो, तर नाही मित्रांनो, मी मनात विचार करते ती माझं कौतुक करू देत किंवा नाही करू देत, जरी केलं तरी ते. पण मी त्यात परमेश्वराचा आभार मानत असते मित्रांनो. कारण मी परमेश्वराचं काहीतरी काम केलेलं असते मित्रांनो, चांगलं काम मित्रांनो. आणि ते परमेश्वराने ते चांगलं काम करण्यासाठी मला ताकद दिलेली असते मित्रांनो. आणि ते परमेश्वराच्या मनात मी आभार मानत असते मित्रांनो, की परमेश्वरानं माझ्याकडे काहीतरी चांगलं काम करून घेतलं मित्रांनो. समोरचा व्यक्ती मला किती चांगलं म्हणतोय, किती वाईट म्हणजे ह्याच्याकडे लक्ष देत नाही मित्रांनो. मी आज चांगली गोष्ट केली तरी परमेश्वराच्या हाती मी सोपीतने करते, त्याचे आभार मानतोय मित्रांनो. स्वतःकडे भरपूर जास्त बघण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. प्रामाणिकपणे मित्रांनो कार्यक्रमात राहण्याचा प्रयत्न करते, कष्ट सात्यते चिकाटी मित्रांनो. बरोबर मित्रांनो, सगळ्या बाबतीत मी हे सगळं पाळतोय मित्रांनो मी. आणि सातत्याने मीटिंग मध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. मित्रांनो आज परमेश्वराने जे मला व्यवसाय दिला ना मित्रांनो, त्या व्यवसायात मित्रांनो मी आनंदानं दारूपासून लांब आहे मित्रांनो आज. कारण आज माझा संसार आहे ना मित्रांनो, जे भीक मागत फिरत होतो मित्रांनो मी, आज कुठल्या माझा संसार परमेश्वराने ठेवलाय ना. मी पण आश्चर्यचकित होतो मित्रांनो एक एक वेळा, की शांत बसलो ना, की मी काय झटत होतो दारूच्या काळात मित्रांनो व्यवस्थित करण्यासाठी. मला ते शक्य झालं, या परमेश्वराने माझ्यासाठी शक्य केलं, फक्त दारूपासून लांब राहिल्यावर मित्रांनो. आणि मला काय जास्त करायला लागत नाही मित्रांनो, फक्त या कार्यक्रमात राहायला लागते मित्रांनो.
हे कार्यक्रम थोडक्यात जरी समजला तर बास आहे मित्रांनो. माझ्या बुद्धीने जेवढा समजला नाही तेवढा घेतलाय मित्रांनो मी. आणि दारूपासून लांब राहा आणि आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि कृती अत्यंत गरजेची आहे मित्रांनो. दारूपासून लांब राहण्यासाठी महत्वाची आहे ती कृती आहे मित्रांनो. नुसतंच ऐकून मित्रांनो ते मीटिंग मधनं बाहेर पडलो आणि इथं का काहीतरी वाईट वागत असतो तर ते काय उपयोग नाही मित्रांनो माझ्यासाठी. कारण माझा स्वभाव देश मला बात नाही मित्रांनो. ही जाणीव होत्या मित्रांनो. ज्यावेळी बांधवांचं शेअरिंग मित्रांनो मन लावून ऐकणं गरजेचं असते. त्यातला एखादा शब्द आहे ना माझ्या जीवनाला कलाटणी देऊ शकतोय मित्रांनो आणि देतोय मित्रांनो. माझा अनुभव आहे मित्रांनो. एक एक शब्द मित्रांनो मला माझ्या आवाज जोपर्यंत बांधवांची कानात माझ्या घुमत नाही ना मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या तर मला बरं वाटत नाही मित्रांनो. एखादी मिटिंग मिस झाली ना माझ्याकडनं मला ते चुकल्यासारखं होते मित्रांनो. नाही मला ती सवयच पडल्या मित्रांनो. बांधवांचे आवाज ऐकल्याशिवाय मला ती चैन पडत नाही मित्रांनो. 6 वाजल्यापासून मिटिंग चालू असते मित्रांनो. ही अत्यंत महत्वाची कृती मीटिंग मध्ये राहणे मित्रांनो. बांधवांचे चेअरिंग मन लावून ऐकणे मित्रांनो. खरोखर मित्रांनो हे असा एक रस्ता मला परमेश्वराने दिलाय ना. या रस्त्यावर मला बाजूला जाण्याची इच्छा नाही मित्रांनो. आणि आनंदाने दारूपासून लांब आहे मित्रांनो मी आज. आणि बरं वाटते मित्रांनो. आज माझा संसार मित्रांनो परमेश्वराने कुठल्या कुठं आणून ठेवलाय मित्रांनो. भीक मागत फिरणारा मनुष्य आज मित्रांनो. मी आज जेवणाचे डबे पोचवते मित्रांनो. बायको जेवण करते मित्रांनो. आई मदतीला असते मित्रांनो. भाऊ असते मित्रांनो. नाही मित्रांनो कुठलाही विचार डोक्यात आला ना पहिलं मी प्रार्थना माझे बांधव आणि माझी मीटिंग मित्रांनो त्याच्याशिवाय कुणालाही प्राधान्य देत नाही मित्रांनो. आणि खरं आहे मित्रांनो पहिलं प्राधान्य मीटिंगला आहे. पण आज मित्रांनो फिजिकल मीटिंग चालू झाल्यात मित्रांनो जायला मिळत नाही. पण खंत वाटते मित्रांनो. कारण व्यवसाय माझा असा आहे ना संध्याकाळी बरोबर 7:30 पावणे 8ला मला डबं द्यायला बाहेर पडायला लागते मित्रांनो. आणि ते डबं दिसतो 9:30 10 होत्यात मित्रांनो. त्यामुळे ती मीटिंग मिळत नाही मित्रांनो. पण ऑनलाईन मीटिंग चालू असते चुकवत नाही अजिबात मित्रांनो. कारण मला माहित आहे माझ्याकडे आजचा दिवस आहे फक्त. उद्या दिवस मला काय माहित नाही मित्रांनो मी काय करेन. दारू पिन किंवा नाही पिन. पण आजचा दिवस मला परमेश्वराने दिलेला. माझ्या आजच्या दिवसात मला या कार्यक्रमात प्रामाणिक राहायचं आहे. माझ्या समोरचं कोणी व्यक्ती येते त्यासाठी मला नम्रतेनं वागायचं आहे मित्रांनो. माझ्या संसारात मला प्रामाणिक राहायचं आहे मित्रांनो. बायको समोर कधी खोटं बोलायचं नाही किंवा त्याला फसवायचं नाही मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत. ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी मित्रांनो मला करायच्या. आणि ह्या गोष्टी जर मी केल्या ना चुकीच्या तर ह्याचा त्रास मित्रांनो मलाच होणार आहे मित्रांनो. कारण मी आतमध्ये त्या गोष्टी खाईत बसणार मित्रांनो. आणि मला भयानक त्याचा त्रास होणार मित्रांनो. आणि ते त्रास मला करून घ्यायचा नाही मित्रांनो. आणि आनंदाने दारूपासून लांब राहण्याची इच्छा आहे आणि तेच प्रयत्न करतोय मित्रांनो. जास्त करून माझ्या रागावर मी भर द्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे त्याच्यावर मी जास्त काम करतोय मित्रांनो. कारण मला राग भयानक आहे मित्रांनो. टोकाचाही भूमिका लगेच घेणारा मनुष्य आहे मित्रांनो. मी दारोडा आहे मित्रांनो. मी दुसरं काही करणार नाही मित्रांनो. बायकोचं सहन करतोय मित्रांनो. कारण परिस्थितीला जबाबदारी मी आहे मित्रांनो आज या. आणि बायकोला दिलेले हाल मित्रांनो तिनं भोगलेले यातना मित्रांनो. आज परमेश्वराने तिला पण ताकद दिली आहे मित्रांनो कष्ट करण्याची मित्रांनो परत एकदा. आणि मित्रांनो बायको समजून घेते मित्रांनो मला. मुलं मोठी झाल्यात मित्रांनो. एक 8वीला एक 5वीला आहे. आज बाप म्हणून एक जबाबदारी पार पडते मित्रांनो. आणि मीटिंग आणि माझी ही काम दोन्हीचा समतोल व्यवस्थित ठेवते मित्रांनो. म्हणून व्यवस्थित आहे मित्रांनो मी आज. नाहीतर मित्रांनो मीटिंग सोडून पैसा मिळाला लागलाय म्हणून मी मीटिंग सोडून मला चालणार नाही मित्रांनो. कारण मला जगण्यासाठी पैसा जेवढा लागतो ना तेवढाच मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि मी जर जास्त पैशाच्या पाठीमागे लागलो ना मित्रांनो मीटिंग सोडून तर माझ्या हातात दारूचा ग्लास येणार मित्रांनो. याची पूर्ण खात्री आहे मित्रांनो मला. त्यामुळे मी जास्त पैशाच्या पण पाठीमागे नाही मित्रांनो. काहीच नाही मित्रांनो. माझ्या मीटिंगवर जास्त भर द्यायचा प्रयत्न करतोय. बांधवांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न जास्त करतोय मित्रांनो. काम पण तेवढ्याच पद्धतीने करतोय मित्रांनो घरचं. काम पण असं हे करत नाही की हलगर्जीपणा नाही नुसती मीटिंग असं नाही करत मित्रांनो. दोन्हीकडे समतोल ठेवलाय मित्रांनो मी बरोबर. आणि ते जीवनाचा आनंद घेतोय मित्रांनो. माझी बायका पोरं पण आनंद घेतात मित्रांनो. आई पण आनंद घेते मित्रांनो. मित्रांनो आईच्या कधी पाया पडलो नव्हते मित्रांनो. पण त्या आईच्या पाया पडायला शिकलो मित्रांनो. ही कार्यक्रमाची देण मित्रांनो. या परमेश्वराने दिलेली बुद्धी मित्रांनो मला हरवलेली माझी विवेक बुद्धी मित्रांनो या परमेश्वराने दिली मित्रांनो मला. फक्त मी सातत्याने कार्यक्रमात राहिलो मित्रांनो. आणि बांधवांचे अनुभव ऐकले मित्रांनो. वाचनाची आवड नसल्यामुळे मित्रांनो मी बांधवांच्या अनुभव जास्त भर दिली मित्रांनो. आणि मित्रांनो माझ्यासाठी हे कार्यक्रम अलौकिक आहे मित्रांनो. मी शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. ही परमेश्वराने दिलेली मला देण आहे ना मित्रांनो. मला आयुष्यभर जतन करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण मी अट्टल दारुडा मित्रांनो. कधीही दारुगड वळू शकते मित्रांनो. आणि जे मला परमेश्वरानं फुकट दिलं ना मित्रांनो हे मला दुसऱ्याला देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण मी आडे ठेवून काही मोठं होणार नाही मित्रांनो. मला देणं गरजेचं आहे. तर माझ्यासारखे बरेच बांधव यात अडकलेले आहेत मित्रांनो. रोज मी माझा भूतकाळ माझ्या डोळ्यानं बघतोय मित्रांनो. कारण माझ्या इथं हातभट्टीचे गुत्ते भरपूर आहेत मित्रांनो. रोज सकाळी मी जर बाहेर पडते ना ज्यावेळी डबे द्यायला सकाळचे पण डबे असतात ज्यावेळी बाहेर पडते ना मित्रांनो 8 वाजता तरी मित्रांनो बघते मनुष्य कसे बसलेले असतात हातभट्टीच्या गुत्तेच्या बाहेर मित्रांनो.
चांगले बिंगले ते चेहरे बिरे काळवटलेले मित्रांनो मला वाईट वाटते मित्रांनो. माझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येते मित्रांनो. कारण मी पण तसाच बसायचा मित्रांनो हातभट्टीच्या गुत्त्यावर मित्रांनो. खिशात पैसे असले की रुबाबा जाऊन बसायचा मित्रांनो, येताना हालत यायचा. ज्यावेळी खिशात पैसे न त्यावेळी नर्वस जाऊन बसायचा आणि कुठाडं 5 रुपये माग रुपया माग. म्हणजे काय परिस्थिती मित्रांनो करून ठेवली दारूने मित्रांनो माझी आई. म्हणजे लक्षात येतात गोष्टी मित्रांनो. कार्यक्रमात राहिलं ना मित्रांनो, सातत्यानं कार्यक्रमात राहणं गरजेचं आहे मित्रांनो मला. आणि नाही मित्रांनो कुठेही भरकटत नाही मित्रांनो, विचार भरकटत नाही मित्रांनो. अतिशय भयानक हाल भोगलेला मनुष्य आहे मित्रांनो मी. आणि परत ती हाल भोगण्याची इच्छा नाही मित्रांनो माझी. माझा संसार सुखी आहे मित्रांनो. आज ह्याच्यापेक्षा मोठी दिन माझ्यासाठी काही नाही मित्रांनो. आणि आज मी जिवंत आहे मित्रांनो, हातपाय धड आहेत मित्रांनो. ह्याच्यापेक्षा मला वेगळा आणि काय पाहिजे मित्रांनो. सगळ्या जगात सर्वात श्रीमंत कोण असेल तर मित्रांनो परमेश्वरानं माझे हातपाय धड ठेवल्यात मित्रांनो. आणि मी जिवंत आहे मित्रांनो. लई मोठी देण आहे माझ्यासाठी मित्रांनो. म्हणजे मी भरपूर श्रीमंत समजते स्वतःला. कारण दारू पिऊन मित्रांनो एवढे ऍक्सिडेंट झाले मित्रांनो, पडलो बिडलो कुठलंही डॅमेज झालेलं नाही मित्रांनो. तिथं एवढी मोठी कृपा देवाची ना मित्रांनो, हे लक्षात येते मित्रांनो. कुठं काही इजा झालेला नाही मित्रांनो मोठी अशी, जेणेकरून मी बायकोच्या जेव्हा परत बसून खाईन. अगोदरच बायकोच्या जेव्हा खाल्ल्याला मनुष्य आहे मित्रांनो. आणि परत आणि डॅमेज करून झाले आणि बायको जेव्हा खाते असं काही नाही मित्रांनो. कष्ट करण्याची ताकद पण परमेश्वराने दिल्या मित्रांनो. त्या हातपाय जड ठेवल्यात मित्रांनो. एवढी मोठी माझ्या कृपा आहे ना परमेश्वराच्या. खरोखर त्या परमेश्वराचे रोज सकाळ संध्याकाळ आभार मानते मित्रांनो. आणि माझ्याकडे बुद्धी दे फक्त मला या कार्यक्रमात राहण्याची आणि या दारूपासून लांब राहण्याची मित्रांनो. एवढंच मागते परमेश्वर, बाकीचं काही मागत नाही मित्रांनो. बाकीचं कष्टाची ताकद मित्रांनो परमेश्वर देते. या कार्यक्रमात राहण्याची बुद्धी देतोय मित्रांनो परमेश्वर मला. मला आणि काय पाहिजे मित्रांनो, दुसरं काही नको मित्रांनो. मला या कार्यक्रमात राहण्याची बुद्धी आणि कष्टाची ताकद मित्रांनो, जे काय मला परमेश्वराने दिलेलं आहे ना, ते दुसऱ्याला वाटणं, हीच बुद्धी परमेश्वराला मागते मित्रांनो. काही नको मित्रांनो. पैसा अडका जेवणापुरता, माझ्या पोटापुरता, माझ्या संसारापुरता बास होते मित्रांनो. जास्त अपेक्षा करत नाही मित्रांनो. आणि व्यवहाराचे पैसे सगळे माडे नाहीत, मी बायकोकडे देऊन टाकलेत मित्रांनो. पण खिशाला पैसा चावतोय म्हणले ना आपल्या इथे, आणि खरोखर चावतोय मित्रांनो. मी अनुभवलेलं चांगलंच ते. ज्यावेळी माझ्या खिशात पैसा आला त्यावेळी मी दारू पिलेला मनुष्य आहे मित्रांनो. आज नाही म्हणजे खिशात पैसा. 3 वर्ष झाली मित्रांनो. जे काही बिल येईल ना ते सगळं बायकोकडे जमा असते मित्रांनो. कारण मला माहित आहे मी कधीही माझा विचार बदलू शकते मित्रांनो. कारण मी ते घोळ केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ गेम खेळलेला आहे मित्रांनो 3-4 महिन्या पाठीमाग. 500-1000 रुपये असा खेळलेला आहे मित्रांनो. मला जाणीव झालेली चुकीचं. ती चूक माझ्याकडनं झाली, ही जाणीव झालेली आहे मित्रांनो. कारण मी विचार केलेला आहे, हे जर आपल्याला ह्यातच पैसे मिळायचे असते तर एवढं 15-20 वर्ष आपण ते पैसे घालवले, जागा विकली, त्यातच मिळाले असते की मी एवढं सगळं गेलं नसतं आपलं. त्यामुळे हे आपण हे करून उपयोग नाही. कारण चांगला सुखी चाललेला संसार परत मी जुगाराच्या नादात गेलो तर परत माझ्या हातात ग्लास येणार. आणि ग्लास आला की परत माझा संसार उद्ध्वस्त येणार. त्यासाठी नाही मित्रांनो. त्या कार्यक्रमात सातत्यानं राहण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि माझ्या स्वभाव दोषात जास्त करून बदल करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. कारण माझ्याला दारुडा बनवण्यासाठी माझे स्वभाव दोष कारणीभूत आहेत मित्रांनो. ही गोष्ट माझ्या लक्षात आली मित्रांनो. दारू फक्त बाह्य लक्षण आहे मित्रांनो. हे माझे स्वभाव दोष दारुडा होण्यासाठी कारणीभूत आहेत मित्रांनो. आणि त्याच्यावर जास्त काम करतोय मित्रांनो. परमेश्वर लई मोठी कृपा आहे मित्रांनो माझ्या. जास्त काय बोलत नाही मित्रांनो. घरात प्रॉब्लेम असं जाणं गरजेचं आहे मित्रांनो. फोन येत होते मगाशी 2 वेळा फोन आलाय मित्रांनो. त्यामुळे थांबतो मित्रांनो. धन्यवाद चेअरमन साहेब.